नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण 10 नंबरचा धडा पाहणार आहोत। त्याचं नाव आहे अप्पांचे पत्र। तर हे लिहिलेलं आहे अरविंद जगताप यांनी। तर हे प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक आहेत। त्याचबरोबर सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। बघा, तसेच त्यांचं लेखन हे प्रसिद्ध आहे असून लेखनशैली त्यांची हृदयस्पर्शी आहे। ठीक आहे। आता बघा, विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम निर्माण करण्याचा प्रयत्न या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे। म्हणजे बघा, समाजामध्ये संवेदनशीलता जे आपण म्हणतो ना, आज हरवत चाललेली आहे, तर त्या सामाजिक संवेदनशीलतेवर लेखनाचं काम अरविंद जगताप यांनी केलेलं आहे। ठीक आहे। तर त्यांनी हिंदी चित्रपट, मालिका यांसाठी सुद्धा बरंच साहित्याचं लिखाण केलेलं आहे। चला हवा येऊ दे या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काका, बघा आता मराठीतील ती जी मालिका आहे ना, चला हवा येऊ दे, या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहोचले आहे। आता मी काही पाहत नाही बघा टी व्ही वगैरे जास्त काही मालिका। आता तुम्हाला माहिती, मी नाव ऐकलेलं आहे, चला हवा येऊ द्या, तर ही लोकप्रिय मालिका आहे, हेही ऐकलेलं आहे पण पाहिलेले नाही आहे कधी, खरं सांगते तुम्हाला। तर बघा, तर असं सांगितलं की ते पोस्टमन काकांच्या ज्या पत्रांच्या माध्यमातून लेखकांनी महाराष्ट्रभर जनतेपर्यंत त्यांचे विचार, त्यांचं लेखन महाराष्ट्रावर पोचलेलं आहे। ठीक आहे। त्यांचे 50, बघा इथं, कारण की हे पुस्तक नुकतेच यांचं पत्रास कारण की हे जे पुस्तक आहे ते नुकतंच प्रकाशित झालेलं आहे। बघा, पत्र लिहिताना असतं ना, पत्रास कारण की सुरुवातीलाच लिहितो, तर ते पत्रास कारण की हे पुस्तकाचं नाव आहे, ते नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे। बघा, त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। त्याचबरोबर सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। ठीक आहे। अशा प्रकारचे पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत। तर या पाठामध्ये त्यांनी भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल व SMS दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे पत्ररूप संवाद। प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे, हा या पाठामागील उद्देश आहे। प्रस्तुत पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळेपणे हितगुज करत आहेत। तर बघा, हे जे अप्पांचे पत्र आहे, तर हे या पाठामध्ये एका पत्राचं वर्णन केलेलं आहे। तर सध्या काय होतं आहे ना, मोबाईल, SMS याच्यामुळे पत्राचं जे रूप आहे ते हरवत चाललेलं आहे। तर ते पुन्हा एकदा जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे जिव्हाळ्याचं जे नातं आहे पत्राचं, तर ते याने जिवंत केलेलं आहे लेखकाने इथं। तर एक शिपाई काका त्यांच्या विद्यार्थ्यांना शाळेतील पत्र लिहित आहेत। तर पाहूया, प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। ठीक आहे मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात। शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात। शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात। कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो। म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा, कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हाला हमखास मिळेल, अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहेत। खूप सुंदर संदेश या पत्रातून या शिपाई काकांनी मुलांना दिलेला आहे। ठीक आहे। बघा ना, कुठलंही काम हे शिपाई काका म्हणतात श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतं, लक्षात घ्या। तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का, तर ते तुम्ही ते काम किती प्रामाणिकपणे करता यावर त्याची श्रेष्ठता अवलंबून असते। आलं लक्षात, असं सांगितलं जातं आणि ते बरोबरही आहे। की एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगाल, बघा, गांधीजी एकदा त्यांच्या मित्राकडे गेले आणि तो मित्र बसलेला होता। तर ते सरपंच होते, खूप मोठे अधिकारी होते। तर ते त्यांचं बसले होते। तर गांधीजी, चला चला जायचं आहे आपल्याला बाहेर, काहीतरी काम होतं। तर ते म्हणतात मला येता येणार नाही। तर गांधीजी म्हटले, का नाही येता येणार, ते माझं धोतर फाटलेलं आहे। मग गांधीजी म्हणतात, ते शिवून काढायचं नाही, म्हणजे ते कामावरचा नोकरच नाही आहे, तो शिवत असो, तो नाहीच आहे, आता काय करणार। मग गांधीजींनी स्वतः सुई आणि दोरा घेऊन त्या धोतराला शिवून दिलं, ते टाके मारले, त्या धोतराला टाचे घेतले। लक्षात आलं। म्हणजे आज जे आपण ज्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो, त्या महात्मा गांधी ही छोटी छोटी कामं करायची। आलं लक्षात। म्हणजे असं नाही की मी एवढं वकील होते, ते बॅरिस्टर त्या काळीसुद्धा भारतीय स्वातंत्र्यामध्ये एवढ्या हिरिरीने अग्रभागी सहभाग होता त्यांचा, एवढे आंदोलनं हे सगळं केलं, तरीही धोतर शिवण्याचं जे छोटं काम आहे, जे करण्याचं त्यांच्या मित्राला नको वाटलं, ते गांधीजींनी केलं। आलं लक्षात। म्हणजे काय सांगितलं आहे, कुठलंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं। आलं लक्षात। तर आपण ते किती प्रामाणिकपणे करतो यावरून त्या कामाचा दर्जा ठरत असतो। असं सांगितलं जातं की त्यांच्या घरी जे टॉयलेट होतं गांधीजींच्या, तर ते स्वतः साफ करत असत, कोणत्या एखाद्या कामवाल्या नोकराला ते सांगत नसत। आलं लक्षात। म्हणजे कुठलंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो बाळांनो। तर ते तुम्ही आता बघा ना, काही एखाद्या तुमच्या आईने तुम्हाला काही सांगितलं छोटं काम, हे असले कामं आपण नसतो करत, असे चिल्लर कामं सांगायचे नाही, असं नाही।
कुठलंच काम श्रेष्ठ कनिष्ठ नसतं, तर ते तुम्ही किती प्रामाणिकपणे करता यावरती गोष्ट अवलंबून असते, त्याचा दर्जा त्या कामाचा अवलंबून असतं. आणि हेच या पत्राद्वारे शिपाई काकांनी मुलांना सांगितलेलं आहे. बघा आता हे तुमचा खूप मोठा प्रश्न आहे. तर 10वीचे मुलं सवय काय असतं ना, युगो असा खचाखच भरलेला असतो बघा, असं छोटाले कामं, हे वय असं असतं थोडक्यात. पण काय करायचं ना, आपण म्हणतो ना 16 वर्ष धोक्याचं, तर असं नाही आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही काय करायचं आहे, इथं लक्षात घ्या की काम, कुठलंही काम तुम्हाला जे सांगितलं जातं आहे तुमच्या आईकडून वडिलांकडून, अगर जे अपेक्षा आहे तर ते प्रामाणिकपणे करा. म्हणजे ते लहान मोठं असं काही नाही आहे, तर ते एवढं सुंदर करा की ते कामाचा दर्जा, जो तुमच्या कामाचा जो दर्जा आहे तो, म्हणजे तुम्ही जे काम केले जेवढ्या तत्परतेने जे सांगितलेलं काम, तर ते श्रेष्ठ ठरत असतं. त्यावरून आलं लक्षात. तर ठीक आहे, इथून पुढं करणार ना असं, ठीक आहे का, कुठलं काम लहान मोठं समजायचं नाही. घरातून जे आई पापा तुमचे वडील जे काम सांगतील ते करायचं. आलं लक्षात. असं नाही म्हणायचं हे छोटं काम मी करणार नाही. ठीक आहे, चला बघूयात मग पत्र. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण राहूनच जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधी मिळत नाही, म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी, पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालक जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगाच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो, आता बघा पहिल्याच उतार्यामध्ये पत्राच्या ह्या आप्पा काय सांगतात मुलांना, तुमच्या शाळेतल्या शिपाईचे बरं का मी, आणि हे सांगतात की तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला शिकायला भेटतंय. मी तुम्हाला काही अभ्यास करा वगैरे काही, बघा आता विद्यार्थ्यांना काय असतं, जनरली कोणी भेटलं तर काय लेक्चर देतात, अभ्यास कर. पण हे शिपाई काका काय म्हणतात, आप्पा मी काही तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगणार नाही. वास्तविक यांनाच लहानपणी यांच्या घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे, बेताचीच असल्यामुळे यांना पुढे शिकता नाही आलं आणि त्यामुळे शिपाईचं काम करावं लागलं. ठीक आहे, पण ते काय म्हणतात, तुम्ही जे आता ते म्हणतात की तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला शिकायला भेटते. उलट मीच काय करतो, तुमचे शिक्षक ज्यावेळेस तुम्हाला शिकवत असतात त्यावेळेस कधी कधी खिडकीतून ते ऐकत असतो तुम्हाला काय शिकवतात ते. ठीक आहे, पण हे सांगतात की जेव्हा बघा आता शाळेमध्ये पालक असतात, येतात भेटायला विद्यार्थी, हे सगळे शिपायांना माहीत असतं. मग तर शिपाई काका म्हणतात, ते आप्पा म्हणतात की अरे तुमचे पालक मला चिंतेत दिसतात, पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कारण काय होतं ना, चिंतेने कपाळावरच्या आठ्या वाढतात. चिंतेने प्रश्न निर्माण होतात, सोल्युशन शोधा, त्याच्यावर उपाय शोधा, आहे ना. तर उपाय शोधला तर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघत असतो. पण मार्क्स पडत नाहीत असं म्हणून नाही चालणार. तर ते का पडत नाहीत, आपण कुठं कमी पडतोय त्याच्यावर काम केलं पाहिजे, असं त्या आप्पांचं मत आहे. ठीक आहे, पुढचा उतारा बघूया. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्या येणार. म्हणून एक आठवण करून देतो, दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरचं बघा, चार्जर नसता तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्त्वाची असते. तुम्ही बघा ना, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूचं शिल्प बनवणारे बघा, ते ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलं आहे, म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटतं आहे, तुम्ही जे सांगता हे मला पटलं आहे. म्हणून आपल्या ग्रंथालयात एकही बघा, आता हे पटलं आहे म्हणून बघा सांगितलं इथं, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. बघा आता इथं हे जे शिपाई का आप्पा आहे त्यांनी मुलांना सांगितलं की शाळेत बघा शिक्षक दिन साजरा होत असतो त्यावेळेस काय असतं ना, की प्रत्येकजण विद्यार्थी काय करतात, कुठले ना कुठले शिक्षकाची भूमिका करत असतात. कोणी प्राध्यापक मुख्याध्यापक होतं, कोणी हे शिक्षक, कोणी विज्ञानाचे, कोणी गणिताचे, पण शिपाई कोणालाच व्हायला आवडत नाही बघा. तर मग ह्या गोष्टी यांच्या लक्षात आलेल्या. तर ते काय म्हणतात बघा, कुठलंही काम म्हणजे आता ते म्हणतात की तुम्ही, मी असं म्हणत नाही की तुम्हाला शिपाई व्हा, पण असं काही नसतं
की शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येतं असं त्यांना वाटतं. तुम्ही कौतुकास पात्र ठरू शकतात असं त्यांना वाटतं. आणि ते काय म्हणतात बघा आप्पा, की तुम्ही कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, तर ते तुम्ही कसं करतात, त्या कामाचा दर्जा कसा ठेवतात त्याच्यावर महत्त्वाचं असतं. आता त्यांनी इथे चार्जरचं उदाहरण दिले. जेवढा मोबाईल महत्त्वाचा असतो तेवढं चार्जरसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि जर मोबाईलला चार्जरच नसेल तर त्या मोबाईलचा काही उपयोगच नाही. बघा दुसरं उदाहरण त्यांनी डॉक्टर आणि नर्सचं दिले. डॉक्टर एवढीच काळजी, नर्सची पण ड्युटी महत्त्वाची असते. बघा जर डॉक्टरच्या हाताखाली नर्स नसेल तर डॉक्टर एकटे काहीच करू शकत नाहीत. लक्षात आलं? पण नर्सची भूमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. तिसरं उदाहरण त्यांनी क्रिकेटचं दिले, की बघा क्रिकेटचं कॅप्टन कोणी असलं तरी ती मैदानाची खेळपट्टी घेणारे जे वर्कर लोक असतात, काळजी घेणारे, तर ती जर त्यांनी खेळपट्टीची काळजी घेतली नाही व्यवस्थित तर ती सामन्याचा निर्णय, सामना जिंकतो किंवा हारतो तर ह्या खेळपट्टीवर बऱ्यापैकी अवलंबून असतं. असं यांनी 3 उदाहरणं दिलीत बघा इथं त्या आप्पांनी. त्याच्यानंतरचं एक उदाहरण त्यांनी सांगितले, की समुद्रकिनारी वाळूचे शिल्प बनवणारे जे ओरिसाचे सुदर्शन पटनायक जे आहे ते सगळ्या देशामध्ये प्रसिद्ध आहेत बघा. तर ते सांगतात बघा. म्हणजे बघा समुद्रकिनारी वाळूचं शिल्प बनवणं हे काही म्हणजे आपल्याला हे छोटं काम वाटतं आहे का नाही. जसे पहिले मुलं काय करायचे, वाळूच्या किनारी समुद्राच्या किनारी हे बनवायचे, छोटं बंगला बांधवायचे, घर बांधवायचे किंवा खोपी बनवायची, तशी आपण पायाने बनवायचं बघा लहानपणी. हे छोटं काम वाटतं पण ते सुदर्शन पटनायक सगळ्या देशात प्रसिद्ध आहेत वाळूचे शिल्प बनवणारे. आलं लक्षात ओरिसाचे. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण दिलं आहे की त्यांनी बघा जनरली सनई वाजवणं हे काही खूप मोठं काम समजलं जात नाही. लग्नाच्या मंडपात सनई वाजवणं ह्यांना काही थोडंफार मानधन असतं, एवढं काही त्यांचे हे नसतं. लक्षात घ्या ते बिस्मिल्ला खानी एवढी सुंदर सनई मन लावून वाजवली, ते जगभर लोकप्रसिद्ध झाले. आलं लक्षात? सनईच्या चांगल्या वाजवण्यामुळे. म्हणजे असं असतं की कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं, तर ते तुम्ही किती प्रामाणिकपणे करताय त्याच्यावर ते काम अवलंबून असतं. आता आणखी एक त्यांनी सांगितलं, स्वतःचं उदाहरण दिलं त्या आप्पांनी, की ग्रंथालयातले तुम्ही पुस्तकं बघा, एकही पुस्तकावर तुम्हाला तिथं धूळ दिसणार नाही, कारण ते काम सर्वोत्तम असलं पाहिजे. ते सर्वोत्तम काम करतात आप्पा असं त्यांना इथं सांगायचं आहे. बघा त्यानंतर आप्पा असं सांगतात, पुढचा उतारा बघूयात. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचे, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण. पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलं आहे. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा, त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. ते किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तर तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. किती छान उदाहरणं देत आहेत बघा या आप्पा यांनी, किती सुंदर सांगितले. ते म्हणतात सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं असतं. सध्या तर तीच परिस्थिती बघा सगळीकडं, सगळ्यांना हेच व्हायचं असतं. ते म्हणतात मग डॉक्टर इंजिनियर सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण होणार, नाही का? असं नाही की तुम्हाला काहीतरी बनायचं आहे खूप, म्हणजे म्हणून तुम्ही डॉक्टर इंजिनियरच बनणार असं नाही. काम करायचं आहे काहीतरी म्हणून ते करणं ह्याला काही अर्थ नाही बघा. तर तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं ते म्हणतात. ते म्हणतात की तुम्ही फुलपाखरांच्या मागं मुलांना तुम्हाला म्हणजे ह्या मुलांना पळताना त्यांनी पाहिले, मग ते फुलपाखरांच्या दुनियेचा अभ्यास करा, त्यांच्या आयुष्याचा, ते कसे जगतात, त्यांचं काय खाद्य आहे, काय करतात, त्यांचं आयुष्य किती काय, म्हणजे त्याच्यावर भरपूर अभ्यास होऊ शकतो. थोडक्यात रिसर्च आहे की नाही. आणखी सांगितलं की वर्गाच्या बाहेर जे मोहोळ होतं म्हणून ती खिडकी बंद असायची, तर ती खिडकीसुद्धा तुम्ही आता त्या मोहोळ गेलेल्या आहेत त्या माशा, तर ती खिडकी उघडल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्या किती कष्ट करतात आणि त्या एवढं सुंदर ते पोळं बनवतात की त्याच्यातून एक थेंबसुद्धा मध खाली गळत नाही. लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा आपण त्या माशा हाकलून देऊन ते मोहोळ होळतो तेव्हा त्याच्यातून मध काढता येतो, नाही तर ते एक थेंबसुद्धा त्याच्यातला मध खाली पडत नाही. एवढं सुंदर परफेक्ट घर त्या मधमाशा बनवतात, जसं आपण बनवू शकत नाही माणूस. मग ती एक कला आहे, त्यात किती जिद्दीने किती कष्टाने ते करतात. त्यांचं बघून आपल्याला प्रेरणा भेटेल असं आप्पा मुलांना समजावून सांगतात, जेणे की कष्टाची किंमत त्यांना कळेल. ठीक आहे, पुढं बघूया. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत नाही हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर
पाणी वाचलं, हे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं एवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचून ठेवले आणि काय केलं माहिती आहे, झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एक तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. बघा किती छोटे छोटे उदाहरणातून हे आप्पांनी समजून दिले. त्यांनी त्याच्यामध्ये एका मुंबईच्या एका माणसाचं उदाहरण दिले की तो माणूस सगळ्यांच्या घरी जायचा आठवड्यातून एकदा आणि बेसिनचे नळ लिकेज आहेत का बघायचं आणि ते नळ व्यवस्थित करायचं. तर मग ह्याच्यावरून असं लक्षात आलं की ते छोट्याशा त्याच्या प्रयत्नातून कितीतरी लाखो लिटर पाणी त्यांनी वाचवलं. म्हणजे हे खूप मोठं काम आहे, लाखो लिटर पाणी वाचवणं. आज खेड्यांमध्ये बघतो आपण एक कळशीभर घागरभर पाण्यासाठी बायकांना 4-4 किलोमीटर चालावं लागतं. हे एवढं लाखो लिटर पाणी वाचवणं, एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं एवढंच महत्त्वाचं काम आहे. म्हणजे हे काम लहान नाही असं इथं लेखक तो आप्पा सांगतात मुलांना. त्याचबरोबर आणखी एक उदाहरण दिलं की एका मुलाचा वाढदिवस असतो, त्याने काय केलं, त्या वाढदिवसाच्या पैशांमधून काय केलं, ते झोपडपट्टी ते मुलं जे असतात त्यांना नाल्यांवरून तुटक्या पुलांवरून जावं लागायचं, तर त्यांनी काय केलं, त्याच्या वाढदिवसाचे पैसे त्या पुलाच्या बांधकामासाठी दिले. म्हणजे बघा आपणसुद्धा ह्याच्यातून आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे. आपणसुद्धा असं खूप काही करू शकतो. प्रत्येक वेळेस केक आणणं, एकमेकाच्या तोंडांना तो केक लावणं, या गोष्टींपेक्षा काहीतरी एखाद्याला मदत करणं किंवा त्याच्यातून काहीतरी चांगलं काम करणं आपण करू शकतो. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला हे धडे दिलेले असतात, ज्याच्यातून तुम्ही काहीतरी एक नवीन संदेश घेतला पाहिजे. म्हणून पुढं बघा, असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातल्या सगळ्यात जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले 10 झाडं विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा 5-7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडांच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात, दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं किती मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी पडते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेचे आहेत. बघा आता छोट्या छोट्या गोष्टींमधून या आप्पांनी खूप छान मुलांना समजून सांगितले. आता झाडाचं एक उदाहरण दिले, तुम्ही झाडं लावा. एका माणसाने कमीत कमी 10 तरी झाडं लावली पाहिजेत असं ते सांगतात. आणि बरोबर आहे, देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे आणि प्रत्येकाने जर 10 झाडं लावली तर त्यांनी इथं गणित पण सांगितले, 125 कोटी गुणिले 10. बघा आता अडचण अशी की तर सगळ्यांना आता आणि त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. कार्टूनची नावं सगळ्यांना पाठ असतात, पण झाडांची नावं येत नाहीत. 2-4 झाडं सांगितली ती झाडं कशाचं हे पण मुलांना ओळखता येत नाही. पक्ष्यांच्या बाबतीतही तेच आहे, 2-4 पक्ष्यांची नावं सांगितली तर बाकी येत नाही, पक्षी ओळखता येत नाहीत. त्याचबरोबर फुलांचं सुद्धा तेच आहे. 2-4 आपली आई देवाला जे वाहते किंवा आजी देवा विकत जे आणते ती फुलं, थोडेफार तेवढ्याच फुलांची नावं माहीत असतात. बाकी या मुलांना बाकीच्या फुलांची, फळांची किंवा पक्ष्यांची असे काही नावं जास्त माहीत नसतात. हे का? कारण आपल्या भोवती आपण त्यांना जागाच दिलेली नाही आहे. आलं लक्षात? जर प्रत्येकाने झाडं लावली तर झाडांची माहिती होईल आणि भारत सर्व जगात संपन्न असा देश बनेल. बघा जसं म्हणायचं ना पहिले सोने की चिडिया, तसं आता इथं हे सांगितले त्यांनी. बघा झाडांच्या आता पुस्तकाची पानं आणि झाडांची पानं या दोघांची तुलना केली. बघा या आप्पांनी. ते काय म्हणतात आप्पा, पुस्तकातल्या जी पानं असतात त्याच्या डोक्याचं खाद्य असतं आणि झाडाची जी पानं असतात ते झाडाचं जगवण्याचं बळ त्यांच्यामध्ये असतं, आहे की नाही. आपण पाहिले की झाडाची पानं ते अन्न तयार करतात झाडाचं, आहे की नाही. दोन्ही पण बघितलं तर पाहिजेत, पण कशी, प्रेमाने. पुस्तकाची पानंही आणि झाडाची पानंही. बघा माणसं किती मोठी झाली तर असं सांगितलं की ते सावली देत नाहीत कुणाला. झाडं मोठी झाली तर ते मात्र पिढ्यानपिढ्या सावली देतात असं ते सांगतात. आणि आणखी एक आप्पांनी सांगितलं की तुमच्या घराभोवती कुठली गाडी याला महत्त्वाचं नाही आहे, तर झाडं किती आहे तुमच्या घराभोवती हे महत्त्वाचं आहे. कारण गाडीने फक्त तुम्ही श्रीमंत दिसताल एकटे, पण जर तुमच्या घराभोवती झाडी असेल, तुम्हाला झाडांचा वेड असेल आणि जर आपला भारतामध्ये खूप सारी झाडी असेल तर आपला देश काय होईल, एक महत्त्वाचं किती श्रीमंत आहे हे
नक्कीच सगळ्या जगाला कळेल. कारण झाडं अशी बिनकामाचं कुठलंही पार्ट झाडाचं नाही आहे. झाडं जर भरपूर असतील तर बघा ना, हे असं म्हणजे झाडाची फळं, फुलं, पानं सगळे अवयव उपयोगाला येणारे आहेत. मग जर झाडे लावली तर नक्कीच सगळ्या लोकांचा फायदा होईल आणि त्याच्यातून देशाचा फायदा होईल आणि त्याच्यामुळे देश श्रीमंत बनेल. म्हणजे हे महत्त्व त्या आप्पाने, एक शिपाई येते तर त्यांनी किती छान प्रकारे मुलांना समजावून सांगितलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणतात बघा, खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न, असंच लोकांचं बघा स्वप्न असतं लोकांचं. पण आपल्या देशातल्या निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवी. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवाला गाताना दिसला पाहिजे. परीक्षेत पहिले आलं तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचं आहे मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवला आहे. जगभराचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. बघा आता ते आप्पा काय म्हणतात की असं स्वप्न ठेवा. बघा आता जनरली आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी हेच असतं, दुसऱ्या देशामध्ये निसर्ग बघायला जायचं. मग तो निसर्ग आपण आपल्या देशामध्ये नाही का निर्माण करू शकत? बरं, सगळ्यात महत्त्वाचं, भारत तर सुजलम सुफलम भूमी असं सांगितलं जातं. भारताचं प्रत्येक राज्य वेगवेगळ्या निसर्गाने, नैसर्गिक संपत्तीने नटलेलं आहे. कमीत कमी आहे ते तरी जपता आलं पाहिजे आपल्याला, मला असं वाटतं. आणि इथं हे सांगितलं की समृद्ध भूमी भारताचे, तर मग परदेशात जायची काय कारण आहे? ते जे परदेशातील निसर्ग आहे, सौंदर्य, ते आपण भारतात पण करू शकतो. बघा ते म्हणतात कोणी गायक व्हावं म्हणजे सवाई गंधर्व, कोणी बघा आता ते आणखी सांगतात की कोणी जे शाळेत पुस्तकं जे अभ्यासक्रमामध्ये असतात, किंवा कोणी लेखक व्हावं, कोणी कवी व्हावं, कोणी गायक व्हावं. एकच सगळ्यांनी डॉक्टर, इंजिनियर होण्याच्या मागे लागू नये. बघा ज्याच्यामध्ये आवड आहे ते व्हायला पाहिजे. आता इथं आणखी सांगितलं की मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेव्हा जाणार तर बघा त्याच्यापेक्षा आपल्या शेतातला हुरडा खायला आपल्याला ते म्हणतात आप्पा मला यायचं तुमच्या शेतातला हुरडा खायला. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याची ओळख जगाला आपण करून दिली पाहिजे, जेणेकरून आपला भारत जगात सुजलाम सुफलाम बनेल किंवा भारत सगळ्यात श्रीमंत बनेल. भारताकडे आहे भरपूर, पण आपल्याला ते टिकवता येत नाही किंवा वाढवता येत नाही असं म्हणावं लागेल. पण जे आहे त्याची ओळख जगाला करून देणारे कलाकार आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजेत. म्हणून काय करायचं आहे, एकच एक बनण्यापेक्षा ज्याला ज्याच्यामध्ये रुची आहे त्याने ते बनलं पाहिजे. हे सगळं आप्पा का सांगतायत? 10वी नंतर तुम्हाला ती संधी आहे की तुम्ही तुमचं करिअर निवडायचं आहे की नाही. मग तुम्हाला ज्याच्यात आवड आहे, काहीतरी वेगळं करायचं, तर तशीच तुम्ही करिअरसाठी ते निवडू शकता. ठीक आहे. पुढं बघा काय आहे. बघा मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिले. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितले, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितले. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हटलं पाहिजे की अशी पोरं कुठे पाहिले नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले, दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कोणाला माहीत नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. बघा किती सुंदर सांगितले. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्ही असणार, मला विश्वास आहे. याबद्दल तुमच्यासारखे तुम्ही बघा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचाच आप्पा. बघा किती सुंदर सांगितले. शेवटच्या उतार्यामध्ये तर ते सांगतात की मी तुम्हाला खूप जवळून पाहिले. शिक्षकांनी काय केले, फक्त वर्गात हाताची घडी, तोंडावर बोट किंवा लिहिणं, वागणं, शिस्तीत बसताना बघितले, पण आप्पांनी ह्या मुलांना मैदानावर गोंधळ घालताना बघितले. आणि म्हणून ते काय सांगतात, ते असं सगळे म्हणायचे त्यावेळेस की इतके बंड मुलं, इतके आगाऊ मुलं कुठंच नाहीत. पण मी सगळ्या जगाला सांगेन की मोठं झाल्यासुद्धा सगळ्यांनी म्हणलं पाहिजे एवढी हुशार मुलं किंवा अशी मुलं कुठंच नाहीत. आलं लक्षात. आता आणखी एक सांगितलं इथं की तेव्हा मला आनंद होईल असं आप्पा म्हणतात. आणि आणखी एक ते म्हणतात की किती शाळेत किती गुण मिळाले, तुम्हाला शाळेत किती गुण मिळाले यापेक्षासुद्धा तुम्ही किती गुणी आहात हे मी जगाला सांगणार आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जे गुण आहेत, नैसर्गिकरित्या जन्मतच तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते तुम्ही बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये विकास करा. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले असं सांगतात ते. बघा आता ते म्हणतात तुम्ही जे 10वीपर्यंत दंगामस्ती केली, खेळ खेळले, मनसोक्त जगला, तसंच इथून पुढं सुद्धा जगा. असं नाही की तुम्ही इथून पुढं गेले की
बंदिस्त जीवन आहे किंवा तेच ते करायचं असं नाही. जे तुमच्यात सुप्त गुण आहेत त्याला तुम्ही वाव द्या असं ते म्हणतात. मग त्यांनी आता डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं उदाहरण दिलं की 10वीत किती गुण आहेत हे महत्त्वाचं नाही आहे किंवा हे माहीत नाही कोणाला, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्यांना माहिती आहे. आलं लक्षात? मग तुम्ही किती गुण घेता, तुमचे गुण फक्त तुमच्या मार्कशीटवर असतील, पण खऱ्या आयुष्यातले गुण मिळवायचे असेल तर काय करावं लागेल, तुमच्यामध्ये जे मनसोक्त गुण आहे दडलेले त्याला तुम्हाला बाहेर काढावं लागेल, त्याचा विकास करावा लागेल. आलं लक्षात? म्हणजे तुमच्यासारखे तुम्हीच बघा, निसर्गाने जे बनवलं आहे ना, एकच एक पीस असतं बघा, देवाने जे मानवाची कृती बनवली एकच एक पीस युनिक, तुम्ही एकटे तुमच्यासारखे तुम्हीच आहात, दुसरं कोणीच नाही. आलं लक्षात? मग तुम्हाला जर टॉप बनायचं आहे, तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही हे लक्षात ठेवा. मग तुम्ही जे वेगळे आहे ते तुमचं वेगळं पण तुम्हाला तुमच्या कृतीतून दाखवून द्यायचं आहे. मग ते छोटं काम असो अथवा मोठं काम असो, तुम्ही ते प्रामाणिकपणे करा आणि यामधून तुमचा दर्जा तुम्ही काय आहेत हे सगळ्या जगाला तुम्ही दाखवून द्या. अशा प्रकारे या आप्पांनी मुलांना छान असं उपदेश केलेला आहे एक प्रकारचा. आणि हा उपदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा, हे 10वीचे धडे निवडत असताना हे खूप लक्षात घेतलं जातं की तुम्ही आता 10th आहात, त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमचं करिअर निवडायचं आहे. तुमचं करिअर निवडताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उपयोग व्हावा यासाठी हे धडे दिलेले असतात. आणि मला असं वाटतं की खात्री आहे नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा उपयोग झालेला असेल. त्याच्यामुळे इथून पुढे एक करा, तुम्हाला जे करिअर निवडायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते काम लहान असं मोठं असं लक्षात घ्यायचं नाही आहे. तर तुम्ही इतकं प्रामाणिकपणे एवढं असं निष्ठेने ते काम श्रद्धेने करा, त्या कामाला तुमच्या नावामुळे ओळख प्राप्त होईल. आलं लक्षात? अशा प्रकारे हा धडा येत असतो.